सोलापुरातील विडी उद्योजकांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण राज्य शासनाने कामगारांचे जे विडी कामगार आहेत त्यांचं वेतनवाढ करावी असा आदेश काढलेला आहे आणि त्यामुळे आता विडी उद्योजक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता हे सर्व विडी कामगार आहेत, खरं तर सरकारने ज्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, जो 245 रुपयावरून 389 रुपये 79 रुपये जो आहे तो प्रतिदिन त्यांना पगार मिळावा अशी आदेश जो आहे तो सरकारने काढलेला आहे। मात्र त्याला आता या विडी कामगारांनीच विरोध केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्की यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या मागण्या काय ते देखील जाणून घेऊयात। ताई, खरं तर तुमचं वेतन जे आहे वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, मात्र हा निर्णय आपल्याला मान्य आहे की नाही आहे, काय नक्की? नाही, नको आम्हाला मान्य ते। आम्हाला एवढंच पाहिजे, 245च पाहिजे। काय कारण? काय काय मुद्दा तुमचा आहे नक्की? तुम्हाला वेतनवाढ का नको आहे? कारण सर्वसाधारणपणे वेतनवाढीसाठी किंवा मागण्यांसाठी मोर्चा काढला जातो, आपण उलटा मोर्चा काढताय, काय कारण आहे? मालक तो 1 तारीख को बंद बोले, पूरा बंद करने वाले मालक तो 1 तारीख को पूरा तो बंद होने वाला। बेन का तो रोजगार खाना क्या हम ना कौन सरकार देने वाली क्या? इस पर ही पूरा हमारा है, पूरा घर पूरा इस पर ही चलता बिड़िया पर। अगर भाव बढ़ेंगे तो मालक को पड़ोड़ेंगे तो भाव देगा ना मालक। जब उसको नहीं पड़ो तो 1 तारीख को पूरा बंद कर तू बोले, न्यूज़ में तो बताया है 1 तारीख को पूरा बंद करने वाले। फिर 1 तारीख को कारखाना बंद हुए तो फिर हम खाना क्या, उसकी जिम्मेदारी कौन? सरकार तो नहीं लेने वाली, दूसरा काम हम ना आता नहीं, ये काम से कैसे हमें सरकार तो देने वाली नहीं। सरकार सिर्फ बैठती महंगाई करती और दूसरा कुछ भी नहीं करती सरकार। काय परिस्थिती आहे? तुम्हाला आता वेतन वाढ मिळावी म्हणून सरकारने निर्णय घेतलेला आहे, पण तुमचं म्हणणं उलटच आहे, काय म्हणणं आहे तुमचं? कशाला म्हणत तर आम्हाला रोजी मिळत तर बस रोजी हा, मग पहिला पण संप होते तेव्हा 8 आठवडे दिवस संप होते, तेव्हा काय दिलं का? 1 महिन्यापासून संप होतं असं वाढ मजूर म्हणून, तेव्हा कोण नाही दिलं, देता म्हणलं कोणी पण नाही दिलं। आम्हाला हे काय नको, आम्हाला रोजी पाहिजे, जेवढा पगार आहे तेवढाच पाहिजे। पण मग खरंच आमचं रेग्युलर पाहिजे आम्हाला काम। हा, काय नको आम्हाला तेच, आम्हाला वाढ नको तुम्हाला? हा, काय नको आमचं काम आम्हालाच पाहिजे, रेग्युलर पाहिजे आम्हाला। हा, नाही ते वाढून देते, ते कवा वाढून दे असेल तर त्यांच्या मर्जीनं, मालक मर्जीनं वाढून देते आम्हाला। आता तुम्ही संघटनांच्या ऐवजी मालकांच्या बाजूने आहेत? नाही, मालकाच्या बाजू नाही, आमच्या कामगारच आहेत। आमच्या पोटासाठी काय तर म्हणत होतं? पहिले कसं 230 ने होता, आता डायरेक्ट 45 ने झाला। 245 आहे, डायरेक्ट 15 रुपये वाढ केलेला आहे मालकाने। आम्हाला तेवढ्याच समाधान आहे। आम्ही पुढच्या दरवर्षी मालक आम्हाला वाढवतच, आम्ही मागण्या अगोदरच आम्हाला एवढं मान्य आहे, त्यांनी दिलेलं एवढं मान्य आहे आम्हाला। पण खरंच मालकाला परवडणार नाही का एवढा पगार वाढवला तर? नाही, परवडत नाही, एकदमच परवडा म्हणलं नाही परवडत। 230 ने होता, आता 45 झालाय, आम्हाला ते बरोबर आहे। तुम्ही मावशी, काय परिस्थिती तुमची आहे जर का उद्या मालक लोक तेलंगणात निघून गेले किंवा दुसऱ्या राज्यात निघून गेले इथला व्यवसाय काढून, तर काय परिस्थिती तुमच्यावर कोसळणार आहे? काय परिस्थिती येईल? परिस्थिती म्हणजे सगळेजण काय तर विष पिऊन मरणार आहे असंच आहे। कारण कसं आहे ना सर, अशिक्षित कामगार आहेत, काही जण शिकलेले कुठे तर नोकरीला जाणार, मग बाकीचे 100 मध्ये 10 जण शिकलेले असतात, त्यांनी दुसरी नोकरी शोधणार, मग बाकीचे 90 लोकांचं जीवन काय? मग त्यांनी मरणारच, विष घेणार नाही तर पाशी घेणार, कुठेतरी विहिरीमध्ये जाऊन पडणार, किती दिवस जगणार? आम्हाला मालक बोनस, 11 फंड, विमा, राजीनामा सगळं मिळतं आम्हाला। परत काय पाहिजे? मालक जेवढं देते ते आम्ही समाधान आहे, सरकारचं काय यामध्ये? सरकार एवढं उदार का झालंय बहिणींवरती? लाडक्या एका बाजूला लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं, दुसरीकडे बरोबर हा, सरकार लाडकी बहनों को 1500 देके बाकी का सब भाव बढ़ा रहा है। एक असं म्हणणं सर तुमचा सरकारने लाडक्या बहिणी सरकारने लाडक्या बहिणींचा विचार केलेला आहे, हे तर मान्य आहे। पण विडी उद्योग असा आहे की मालकाला पण ते परवडायला पाहिजे आणि कामगारांना पण त्यात त्यांचा रोजगार चालला पाहिजे, ह्याचा पण सरकारने विचार करायला पाहिजे होता। जेव्हा तुम्ही एखाद्या रोजगार वाढवताय, तुम्ही त्यावेळेस त्यांचे सगळं माहिती घ्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल सगळं विचार करायला पाहिजे, तेव्हा ते करायला पाहिजे होतं। ह्यातलं काही सरकारने केलेलं नाही आहे। त्यामुळं आता सरकारने वेतनवाढ केलेली असल्यामुळं मालकांच्या समोर पण पर्याय नाही आहे की दुसऱ्या राज्यात जाऊन ते स्थलांतरित करणार आहेत, पण इथं जे कामगार राहणार आहेत त्यांना रोजगार नसणार आहे। त्यामुळे
तर म्हणजे सरकारच्या वेतनवाढीचं आम्हाला काय हे नाही, फक्त आमचा रोजगार आम्हाला पाहिजे आणि जे मालक लोक देणार आहे ते त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही. आणि असं निवेदन आम्ही आयुक्तांना पहिल्यांदाच दिलेलं आहे. अगोदरच आम्ही स्वतः सह्या करून आम्हाला मालकांबद्दल काही तक्रार नाही. मालक लोक जे हे करतील. दादा तुम्ही सांगा मला, खरं तर कामगार संघटनांनी याबाबत मागणी केलेली होती, पण मग आता कामगार संघटनांना तुमचं काय म्हणणं असणार आहे, काय सांगणं असणार आहे कामगार संघटना? आम्ही कुठल्या संघटनेकडे गेलो नाही साहेब. कुठल्या आम्ही काम संघटनांनी दिले ते निवेदन. संघटनाने दिले ते तो त्यांचा भाग आहे. त्यांनी कुठल्या हिशोबात काय जजमेंट घेते त्यांना माहीत सर. शेवटी मजुरी वाढ झाली नाही असं वर्षाला होती, या वेळेला पण झालेली नाही असं नाही. कामगार म्हणजे आमच्या मालकांना जे परवडत आहे शेवटी हे बघा साहेब, आडातच नाही तर पोरात कुठं येणार, हे साहजिक आहे. मालकांना परवडत असलं तर देईल पण नाही असं नाही. आम्हाला काय नको आहे ते परवडत नाही मालकांना, मग मला परवडत नाही मी बंद करतो. मग बंद करतो जर मालक कसं आहे बंद करतो, मी त्यांनी भजणार नाही. त्यांनी इतर राज्यात नेते धंदा, त्यांचं काम चालू, मग आम्ही कुठं जायचं? किती लोक आहेत असे कामगार इथं? असे 40-50 हजार कामगार सोलापूरमध्ये आहेत. सगळे बेरोजगार होते. सगळे बेरोजगार होते सर. सगळे अशी कसं आहे साहेब, हे घर बसल्या ठिकाणी कामं करतात, घरचे सगळे कामं उरकून करून त्याने एक अर्धा तास फक्त कारखान्यात येतात, माप देतात, बांधकाम घेऊन जातात. त्याची मजुरी रेग्युलर मिळते त्यांना. हकराचा बोनस जे काही आहे काही मालक ठेवत नाही, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. आपण पाहतोय खरं तर हे सर्व विडी कामगार आहेत जे आपल्या मालकांच्या म्हणजे विडी उद्योजकांच्या बाजूने या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला वेतनवाढ नको आहे. खरं तर हे कदाचित दुर्मिळ हा सगळा घटना असेल की कामगार लोक आपल्या मालकांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि वेतनवाढ नको म्हणतायत. त्यामुळे एकंदरीतच या सर्व गोष्टींचा विचार करून कामगार मंत्री असेल, राज्य शासन असेल, त्यांनी विचार करावा आणि आम्हाला वेतनवाढ नको आहे तर आम्हाला नोकरी हवे, उद्योजक हवे अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी हे सर्व कामगार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.